बाब तुम्ही सांताक्रूजान प्रॉस्पेक्टीव आम आदमी पार्टीचे कॅन्डिडेट आहात आणि आयज आयकोंक येयलें की काँग्रेस पार्टीन ऑलरेडी थिंगा एक ऑफिस ओपन केला म्हणून तर तुमकां कितें कॉम्पिटिशन आतां थिंगा येयलां कशें दिसता तुका? कशें आसा कॉम्पिटिशन म्हणटा तें खंयच कोणी कोणा बरोबर करपाक जायना. एज फार एज आय नो वी आर पार्ट ऑफ इंडिया अलायन्स. आज आमी काँग्रेस जे काँग्रेस पक्ष आसा, आम आदमी पार्टी आसा, गोवा फॉरवर्ड आसा, शिवसेना आणि NCP जे शरद पवार ग्रुप आसा, HCP आणि शिवसेना UBT, वी आर ऑल पार्ट ऑफ इंडिया अलायन्स ग्रुप. सो आय थिंक प्रॉबेबली काँग्रेसाक दिसलें आसतलें की इंडिया अलायन्स घट करपा खातीर आमी अलायन्स पार्टनर्सांचे स्ट्रेंथन करपा खातीर हे ऑफिस ओपन करचें म्हणून. सो आय कॉंग्रेच्युलेट काँग्रेस पार्टी फॉर ओपनिंग देअर ऑफिस इन सांताक्रूज अँड ऑल्सो स्ट्रेंथनिंग माय अलायन्स द अलायन्स फोरम इन सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सी. But how do you say it is India Alliance? Office त्यांचे open to India Alliance. प्रत्येक पार्टीक संघटना आपली घट करपाची अधिकार आसा, तो हांवूय करतात आणि ते काँग्रेस पार्टीनी करपाक जाय. सो दॅट इज वाय से कॉंग्रेच्युलेशन्स टू काँग्रेस पार्टी. जितली संघटना आमची अलायन्स पार्टनर्सांची घट जातली तितलो अलायन्स घट जातलो. ऑफिस ऑफिस ओपन करूया म्हणजे बेगीन करूया. आमी 2-3 ऑफिसां ओपन करपाचे आसा. एक शिमला, मेर्शे आणि सांताक्रूज तिनूय जाग्याचेर म्हजें ऑफिस ओपन जावपाचें आसा. काम करपाक हांवें ऑलरेडी सुरवात केला. ऑफिस ना जाल्यार सुद्दां म्हज्या घरा हांव सदांच अवेलेबल आसता. फोनाचेरूय हांव सदांच अवेलेबल आसता. आमी वेगवेगळ्या ग्रुपा तर्फे, NGO तर्फे, रोटरी क्लबा तर्फे, पर्सनल ग्रुपा हाचे तर्फे हांवें सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन काम केलां, मोठ्या दबाजान काम केलां. आय एम गोईंग टू पीपल एंड ऑफकोर्स I am saying that I am going to contest elections from Santa Cruz constituency, but not just by demanding ticket because I am the party president, because of the fact that लोकांक दिसपाक जाय की हो सांताक्रूजा खातीर कितें तरी करतलो. कालापुरा, मेर्शे, चिमला जी घाण पसरल्या ती साफ करतलो. कालापुरा, मेर्शे, चिमला प्रोग्रेस जो ना तो करतलो आणि आमी ते करत आसा. आमी रस्ते जे MLA करूंक शकलो ना ते आमी केले. MLAक प्रॉबेबली आज रस्ते काम करपाक सुरू लागलो कारण तीन वर्सां जालीं सांताक्रूजान रस्ते सुरू नाशिल्ले. पूण आमी जेन्ना काम फोर्सान स्वता केले तेन्ना म्हाका दिसता खंय तरी MLAक लजूय दिसली आसतली की बाबा हे रस्ते आपूण करचे म्हणून. 3 वर्सां जर MLA हें करूंक शकलो ना, जो डेव्हलपमेंटाच्या नांवान पार्टी जॉम्प करून BJPन गेल्लो, तो 3 वर्सां हें करूंक शकलो ना. ते आमी फोर्स करून आज ताजे कडल्यान करून घेतले. आमकां खबर आसा कशें फोर्स करून कांय कामां करून घेवपाची. ती ऑपोजिशन आसलो म्हणून कांय फरक पडना. सांताक्रूजचो विकास करपाक हांव बांदील आसा. सांताक्रूजांतल्यान एक बरो उमेदवार म्हणून हांव उबो रावपाक सोदता आनी ताजे खातीर खंय कोणी कितली ऑफिसां करूं ताजो कांय म्हाका फरक पडना. अमित बाब तेणी म्हटलां की एवरी सॅटर्डे बल्कांव करता. तूं खंयच्या दिसा बल्कांव करता? हांव बल्कांव करता, साल करता, बेडरूम करता, किचन करता, सगळें करता. म्हजें घर सगळ्यांक ओपन आसा. म्हज्या घरांतले हॉल ते कुझीन. तूं जाय थंय यो, जाय तेन्ना यो, जाय त्या टायमार यो, जाय त्या गोश्टीक यो, जाय तितल्या वेळ म्हज्या बरोबर काड. तूं प्रत्येक सांताक्रूजच्या नागरिका खातीर ओपन आसतलो. बल्कांव कितली जाव, म्हजें घर तुमकां ओपन आसा, म्हजें काळीज तुमकां ओपन आसा, म्हजें दार तुमकां ओपन आसा. पूण मिस्टर बालेकर तुमकां दिसना हें पळय आतां चालू जालां पळय तें, this will lead to a bigger problem later on when the election comes around? Certainly the not. India Alliance हितून कितें तरी प्रॉब्लेम येतलो कशें दिसना? म्हाका दिसना. कशें आसा न्ही, आमी आतां गोंयभर काम सुरू केलां. आमी आम आदमी पार्टी पक्षातर्फे 40 मतदारसंघान आमची संघटना घट करपाचो प्रयत्न चालू केला आणि चालू मोठ्या प्रमाणात चल्लाय. काँग्रेस पक्षांनी तेच केला. गोवा फॉरवर्डूय आपल्या पर्यंत काम करता आणि आमी एकमेकांचो हात घट करपा खातीर फुडें वावुरतले. म्हाका दिसता कोणीच कोणाक कॉम्पिटिशन करचें न्ही ही आमी एक्सपेक्टेशन करता. काँग्रेस पक्षा खातीर आमी जेन्ना लोकसभे खातीर काँग्रेस पक्षा बरोबर लढले नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा आणि कोणूच हे अमान्य करचो ना. नोबडी वील डिनाय द फॅक्ट दॅट जर साऊथ गोवान काँग्रेस पक्षाचो उमेदवार निवडून आयलो, इंडिया अलायन्साचो बाब कॅप्टन विर्यातो निवडून आयलो जाल्यार आमचे दोन्ही आमदार बाब क्रूज, बाब बेन्झी, आमची जी संघटना आसा आम आदमी पार्टी पक्षाची ती पुरेपूर छाती टोकून काळीज मोठे करून काम केल्लें आसा. ना जाल्यार 15,000च्या मताधिक्यान तो निवडून आयला. आमी जर काम करून नाशिल्ले जाल्यार यू नो वॉट वूड हॅव बीन द रिजल्ट. 100% सेंट्रल आशिल्लो. आमी तुका दिसना आमकां 30-40,000 मतां पडची नाशिल्ली. बेट्या सुद्दां उबे केला. म्हाका दिसता इंडिया अलायन्स म्हणून नाशिल्ले जाल्यार खंय तरी काँग्रेस पक्षाक ताजें नुकसान जातलें आशिल्लें. पूण आज काँग्रेस पक्षाकूय हे खबर आसा की आमी जो फ्रेंडशिपाचो हात फुडें केल्लो, तांणी जो आमचे कडेन फ्रेंडशिपाचो हात फुडें मागिल्लो आनी एज अलायन्स म्हणून आमी जे फुडें सरपाचो जो त्या वेळार सांगिल्ले. आनी म्हाका दिसता बाब युरी इज बीन व्हेरी क्लियर. ही हॅज सेड दॅट इंडिया अलायन्स इज गोइंग टू स्टे फॉर फ्युचर. इंडिया अलायन्स एकठांय लढून 2027 30 जागा निवडून हाडटले. कोणाकूच हाजे बद्दल डावट आसपाक जायना. आम आदमी पार्टीचो प्रेसिडेंट म्हणून, काँग्रेस पक्षाचे प्रेसिडेंट किंवा गोवा फॉरवर्डाचो प्रेसिडेंट खंय तरी सगळेच एकठांय आसा. ऑफिस ओपन केलें म्हणून कोणाक कांय फरक पडना. प्रत्येक पार्टीक अधिकार आसा प्रत्येक आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन ऑफिस ओपन करपाचो. अँड आय कॉंग्रेच्युलेट ब्लॉक ऑफ सांताक्रूज फॉर ओपनिंग एन ऑफिस इन मेर्शे.